नमस्कार। आज गुरुपौर्णिमा। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या शब्दाला अनुसरून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध शाळांमध्ये गुरुजन अर्थात शिक्षकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये कर्वे नगर मधील सम्राट अशोक विद्यालयात नगरसेविका वृषालीताई चौधरी यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। काय सांगाल सर, एकूणच या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, काय आहेत भावना? सर्वात पहिल्यांदा सर्व गुरुजनांना मी वंदन करतो, वृषालीताईंचं अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती, एक विचारधारा आहे, त्याला अनुसरून त्यांनी आज हा त्यांच्या प्रभागामध्ये 4 ठिकाणी कार्यक्रम घेतला। त्यातला आज हा पहिला कार्यक्रम संपन्न झाला। माझ्या अंदाजाने तर जो 100 शिक्षकांचा छोटासा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। त्या सन्मानाच्या मागचं कारण जशी वृषालीताईंची भावना आहे तसंच विद्यार्थ्यांच्या पर्यंत एक चांगला मेसेज जावा, एक चांगला संस्कार जावा, या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे असं मी मानतो। आज जी समाजाची परिस्थिती आहे त्यात गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण पाहिजे तेवढं महत्त्व त्यांना दिलं जातंय कारण हा विचार करण्याची गोष्ट आहे। आणि अशा काळामध्ये वृषालीताई असतील, आमचे दत्ताभाऊ चौधरी असतील, हे दाम्पत्य जे कायम सामाजिक कामात अग्रेसर असतात, त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि त्याला मला उपस्थित राहता आलं, त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि आमची ही परंपरा सतत पुढे अशीच चालू राहील असं आश्वासन देतो। धन्यवाद। ज्यावेळेस आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असतो त्यावेळेस शिक्षकांनाही वाटतं की शाबासकीची ती आपल्या पाठीवरती थाप असावी आणि या विभागाच्या सन्माननीय नगरसेविका वृषालीताई चौधरीने या प्रांगणामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी यांचा सन्मान केला। खरोखरच आमचं मन भरून आलंय। कारण पदाधिकारी कसे असावेत, कारण एक शाबासकीची थाप देणारे आणि मी आहे तुमच्या पाठीशी आणि तुमचं कौतुक सतत होईल, तुम्ही फक्त गुणवत्ता वाढीसाठी काम करत राहा अशी म्हणणारी पदाधिकारी असावेत, तशा आमच्या वृषालीताई आहेत। त्यांचे मिस्टर दत्ताभाऊ त्यांना सदैव साथ देतात आणि आम्हाला कार्यक्रमालाही मदत असते, त्यामुळं आम्ही कृतज्ञ आहोत। या ठिकाणी म्हणजे खूप भरून आलेलं आहे की आम्हा गुरुजनांचं कौतुक सोहळा या ठिकाणी पार पाडत आहे आणि तो म्हणजे आपल्या सन्माननीय चौधरीताई आणि त्यांचे मिस्टर दत्ताभाऊ चौधरी यांच्याकडून हा सोहळा संपन्न होत आहे। त्यांनी खूप छान प्रकारे ह्या सोहळ्याचं आयोजन केलं। खूपच धन्यवाद। खरं तर गुरुविना कोण दाखविल वाट, जीवनाचा पद हा दुर्गम डोंगर आणि घाट, असं मी मगाशी सुद्धा भाषणामध्ये बोलताना बोलले की गुरुशिवाय तुम्हाला कोणी योग्य रस्ता दाखवू शकत नाही की आपण योग्य रस्त्यावर चाललोय की नाही किंवा कुठे कसं जायला पाहिजे। ह्याच्यासाठी जो दीपस्तंभ लागतो, जो अंधारामध्ये जे प्रकाश लागतो, तो प्रकाश म्हणजे गुरु आहेत। कारण की गुरुशिवाय म्हणजे आपण अगदी महाभारतापासून रामायणापासून पाहतो की गुरूंचं महत्व आणि त्यांचं कार्य हे अनन्यसाधारण आहे आणि ते वर्षभर शिकवत असतात, मुलांना प्रगतीसाठी, त्यांच्या संस्कारासाठी झटत असतात, परंतु त्यांना सुद्धा कुठेतरी अप्रिसिएशन देणं हे मला गरजेचं वाटलं की कोणीतरी त्यांना सुद्धा अप्रिसिएट केलं पाहिजे, त्यांना पण कोणीतरी कौतुकाची थाप दिली पाहिजे। आणि या भागाची नगरसेविका म्हणून मला असं वाटलं की हे माझं कर्तव्य आहे की माझ्या भागातील सर्व शिक्षकांचा मी सन्मान केला पाहिजे। माझ्या भागातील शिक्षकांचा सन्मान केला आणि हे माझं कर्तव्य होतं, अशा प्रकारच्या भावना वृषालीताई चौधरी यांनी व्यक्त केलेल्या आहेत। गुरुपौर्णिमा असेल, त्यांचं दत्त मंदिर असेल, त्यामध्ये 8 दिवसांचा मोठमोठ्या कीर्तनकारांचा सप्ताह असेल आणि त्याचबरोबर अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम वृषाली चौधरी यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये होत असतात। त्यांना चेकमेट टाइम्सच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर सर्व गुरुजनांना, आमच्या दर्शकांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।